आणि त्यांनी सगळ्या ज्या शाखा बघितल्या आहेत, ज्या विद्यापीठ बघितले आहेत, ते सगळे प्रायव्हेट विद्यापीठ बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण कुठंच बसत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की हा पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे सार्वजनिक हित ह्याच्यामध्ये डोळ्यासमोर ठेवावं लागणार आहे. त्या हितालाच इथं छाट जातो आहोत. बरं झालं की आमच्या अध्यक्ष त्या कार्यकारिणीमध्ये एकमेव आमचे मेंबर निवडून आल्यामुळे आणि त्यांना हे लक्षात आल्यामुळे हे आम्हाला लक्षात आलं बाहेर. तोपर्यंत आम्हाला अजेंडा आलेला होता आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप फास्ट ही मुवमेंट करावी लागते आहे. हे सगळ्यांना अंधारात ठेवलेलं आहे. 70% आमचे सभासद हे शेतकरी आहेत. मी बऱ्याच जणांशी बोलते, काहींना समजलेलं आहे, काही म्हणतात अजून शेताची कामं अहवाल उघडला नाहीये. म्हणजे इतके साधे लोक आमचे आहेत, त्यांना फसवणं खूप सोपं आहे. हे फसवा आहे असं माझं मत आहे. तुम्ही तर भ्रमित करता आहात सगळ्या सभासदांना. आपल्याला गरज नाहीये. आणि जर हे सगळ्यात महत्वाचं काय, दुसरी गोष्ट म्हणजे ह्यासाठी तुम्ही सर्वे केलेला आहे, तुम्ही अर्ज केलेला आहे, तुम्ही जागा पण निवडलेली आहे. तर जर शहरामध्ये तुम्हाला खाजगी विद्यापीठ काढायचं तर तुम्हाला 10 एकर जागा त्यांनी उदोजीची निवडलेली आहे आणि त्या तिथल्या 3 इमारतींची निवड केलेली आहे. म्हणजे आज जवळजवळ 450-500 कोटीची जमीन आपल्याला त्या खाजगी विद्यापीठाला हस्तांतरित करावी लागणार आहे. जे कुठलं विद्यापीठ ते काढणार आहे त्याला. तर हे काढल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्था ठीक आहे. गव्हर्निंग बॉडी कशी असणार आहे. इकडे 10,000 सभासद, जवळजवळ सगळी कार्यकारी निवडून देतो आपण. बहुमताने आम्ही निवडून देतो की आमच्या वतीनं ते कारभार करणार आहे. 24. आता इथून इकडे किती जाणार. त्या 24 मधले सरचिटणीस कुलपती म्हणून जाणार आणि अजून त्यांच्याबरोबर 4 लोक जाणार. असे 5च लोक तिकडे त्या गव्हर्निंग बॉडीमध्ये जाणार आणि त्या 5 पैकी 2 नियामक मंडळावर जाणार. म्हणजे त्या 5 पैकी. आणि मग दुसरे कोण भरणार. तर सरचिटणीसांच्या मर्जीतले 11 लोक ते बाहेरचे भरणार. बघा, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मग कार्यकारिणीचा उद्देश काय, निवडून येण्याचा, प्रतिनिधित्व करण्याचा. कार्यकारिणीला काही अधिकारच राहणार नाही. एकदा ही युनिव्हर्सिटी वेगळी झाली की कार्यकारिणीला अजिबात अधिकार राहणार नाही. सगळे अधिकार कुलपतींकडे जातील. ते म्हणतात हेच तिकडे जाणार. असं होऊ शकत नाही. महाराष्ट्राचा कायदा हे बदलणार आहेत का की आमची घटना बदलावी लागेल त्याच्यासाठी. हे इतकं सोपं नाहीये. काहीही बदल तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला घटना बदलावी लागणार. त्यामुळे हे चुकीचं होत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन कार्यकारिणीला जर स्कोप नसेल तर सभासदांना कुठून तिथे पाय ठेवायला जागा मिळणार आहे. सभासदांना सुद्धा पाय तिथे ठेवता येणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, जे प्रोफेशनल कॉलेजेस आमचे आहेत, मेडिकल कॉलेज असेल, आर्किटेक्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, फिजिओथेरपी असेल, आर्किटेक्ट असेल, लॉ असेल, ह्याच्यामध्ये 80% विद्यार्थी हा स्कॉलरशिपचा येतो. तो सगळ्या जाती जमातीचा येतो. एसटी, एससी, ओबीसी. त्याला परवडतं म्हणून येतं. त्याला चांगलं शिक्षण मिळतंय म्हणून तो येतो इथं, आपल्या इथं. आणि हे खाजगी विद्यापीठ काढल्यानंतर ही स्कॉलरशिप बंद होणार. हा धोका आहे महत्वाचा. आमचं अनुदान पण बंद होणार. सरकारी अनुदान जे मिळतं, आज आमचे ग्रँटेडचे सगळे शिक्षक आहेत समजा, त्यांचा पगार आम्ही या दिल्लीत आलेले आहेत आमचे ग्रँटेडचे शिक्षक. आणि ह्याच्याच बरोबर आम्ही ज्या शाळा चालवतो मंदिरांमध्ये, आजही आमच्या भाड्यांच्या जागेमध्ये, इथं ज्या आम्हाला काही देणग्या येतात इथं ह्या सगळ्या प्रोफेशनल कॉलेजेसला, त्याच्यामध्ये आम्ही या मंदिरातल्या शाळा, भाड्यांच्या जागेतल्या शाळांना जमिनी घेतो, त्या शाळा हे बांधतो आणि आमच्या विना अनुदानीचा पगार आमचा ह्याच्यावर चालतो 10 ते 15 कोटीचा. आणि जर हे प्रायव्हेट त्यांनी जर विद्यापीठ काढलं तर तिथून एकही नया पैसा मविप्रच्या परंपरागत संस्थेला घेता येणार नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. इथे कुलपतींना आणि त्यांच्या टीमला चाचणी घेऊन विद्यार्थी भरण्याचा अधिकार,
वाटेल तो विद्यार्थी घेण्याचा अधिकार, कोर्सचं डिझाईन करण्याचा अधिकार, परीक्षा घेण्याचा अधिकार, पास करण्याचा अधिकार, सगळे अधिकार त्यांच्याकडे येतील. आणि मग ही जी समाजातली तरी जी आजपर्यंत आम्ही जपत आलेलो आहोत की आमच्याकडे एसटी आला पाहिजे, आमच्याकडे एससी आला पाहिजे, आमच्याकडे ओबीसी आलेला पाहिजे, इथं तो क्रायटेरिया नसणार आहे. इथे फी यांच्या ताब्यात झाल्यानंतर फी वरच्या लेवलची असणार आहे. आमचा हा 80% विद्यार्थी येऊ शकणार नाही. सभासदांच्या मुलांना त्यांनी गाजर दाखवलं आहे की 10% आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला 50% तुम्हाला ऍडमिशन आम्ही देऊ. पण मला सांगा, तुम्ही 10 लाख फी ठेवली तर कुठल्या सभासदांचा पाल्य तिथे येऊ शकेल? नाही येऊ शकत. हे सगळं फसवं आहे. आणि आपल्याला विद्यापीठात पुढचा प्रश्न आहे माझा, विद्यापीठाची गरजच काय? आपल्याला गरज नाहीये. एकदा मला हा प्रश्न आला होता की जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजवरती विद्यार्थ्यांनी फोन करून सांगितलं की आम्हाला 70% प्रॅक्टिकल पाहिजे आणि 30% थेअरी पाहिजे, म्हटलं हे कुठल्या नियमात बसवायचं? तर मी डीटीएचे नाठे साहेब होते तिथे प्रमुख, त्यांना भेटायला मी गेले आणि म्हटलं विद्यार्थ्यांची ही मागणी आहे. त्यामुळे हा आकृतीबंध शासनाकडनं बदलायला खूप काळ जाईल, पण तुम्ही तुमच्या आकृतीबंधामध्ये तुम्ही बदल करू शकता. आणि त्याप्रमाणे आम्ही बदल केले त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या आकृतीबंधामध्ये आपण बदल करू शकतो. आपल्याला त्याच्यामध्ये आपण सगळ्या सुविधा देऊ शकतो, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलला पाठवू शकतो. त्यामुळे हे सगळं फसवय की हे आम्हाला, आणि त्याही पेक्षा तुम्हाला एक्सलन्स मेरिटचा स्टाफ पाहिजे. तुम्हाला 5 वर्ष तुमचं ऍक्रेडिटेशनला तुम्हाला A ग्रेड पाहिजे. हा बेस तयार आहे. इंजिनिअरिंगला आपल्याला A ग्रेड मिळालेली आहे किंवा पेक्षा सुद्धा चांगली ग्रेड आपल्याला मिळालेली होती. आपण त्यामुळेच ते MBA आपण केलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी पटकन अर्ज केला आणि ऑटोनॉमस. ताईसाहेब, माजी सभापती तात्यासाहेब, माजी अध्यक्ष कारे साहेब, ज्येष्ठ संचालक मोहन शेठ, दिलीप नाना, खतवाळे साहेब, संजू भाऊ, आमचे कायम खरं तर एमयूपीचे क्रिटिक्स राहिलेले प्रत्येक ठिकाणी, बाळासाहेबजी कोल्हे आणि ओकाटेजी, मुद्दाम प्रत्येकाची तुम्हाला ओळख करून दिली. म्हणजे इथे माझी सरचिटणीस पण हजर आहे, माझी सभापती पण हजर आहे, माझे अध्यक्ष पण हजर आहे. आणि गेल्या 25 वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं असे सगळे लोक इथे हजर आहेत. म्हणजे तुम्हाला जर काही वाटत असेल तर गेल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत कोण कोण होतं त्यातले सगळ्यांचे चेहरे तुम्हाला इथे दिसतील. आणि हेच तुमच्या समोर तुमचं मत मागताय. प्रथमतः मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण मविप्र खासगी विद्यापीठ हा विषय फार क्लिष्ट होता. मी ताई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची 70 ते 80% सभासद ग्रामीण भागातले आणि त्यातले बरेचसे अशिक्षित आहे. त्यांना नक्की विद्यापीठ म्हणजे काय नवीन करणार आहे हेच माहीत नव्हतं. पण गेल्या काही दिवसात आपण सर्वांनी बातम्यांद्वारे आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत इतकं चांगल्या पद्धतीने पोहोचवलंय की मला असं वाटतं आता आमच्या सभासदाला जर कुणी विचारलं विद्यापीठ काय, तर तुमच्यामुळे 100 मार्काचा पेपर ठेवला तर तो नक्की 80-90% मार्क उत्तर देतो. हे सगळं काम तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणून मी प्रथमतः तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण एखादी गोष्ट समाजापुढे मांडत असताना तुम्ही नेहमी दोन्ही बाजू मांडत असतात, पण त्यातला जो चांगला सत्याचा बाजू असतो तो त्याची कास तुम्ही नेहमी ठेवत असतात. आणि त्यामुळे तुमच्यामुळे आमच्या लढ्याला फार मोठं बळ येतं. म्हणून या समस्त सगळ्यांकडनं मी तुमचे खूप खूप आभार मानतो.